तुमची साबुदाणा खिचडी चिकट होते का? कधी जास्त पाणी पडतं का? किंवा दाणे वेगवेगळे राहतच नाहीत? आज मी तुम्हाला अशी परफेक्ट दाणेदार मोकळी आणि हॉटेल स्टाईल साबुदाणा खिचडी दाखवणार आहे की उपवास तर काय पण रोज खायलाही मन होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, आज मी सांगणार आहे 3 सिक्रेट टिप्स ज्या 90% लोकांना माहीतच नसतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी क्रांती आणि तुम्ही पाहत आहात क्रांतीज ब्लॉग. जर तुम्हाला सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीज शिकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात साहित्य. साबुदाणा भिजवलेला, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्यांची कूट जरी केला तरी चालेल. जिरे तुम्हाला चालत असतील तर घाला. चवीनुसार थोडीशी साखर, मीठ, लिंबाचा रस हवा असेल तर घाला. कोथिंबीर चालत असेल तर घाला. तूप किंवा तेल काहीही वापरा. इथे एक महत्त्वाची टिप, साबुदाणा नेहमी धुवून फक्त भिजेल इतकंच पाणी घालायचं, बुडेल इतकं नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग, साबुदाणा भिजवणे. साबुदाणा 2-3 वेळा धुवा, नंतर फक्त वरपर्यंत पाणी घाला. 4 ते 5 तास ठेवा. सिक्रेट टिप नंबर 1, भिजवल्यानंतर हाताने दाबून बघा. जर तो सहज मऊ झाला तर तो परफेक्ट होईल. आता कढईमध्ये 2 चमचे तूप किंवा तेल घाला. ते छान गरम होऊ द्या, कडकडीत गरम होऊ द्या. मग त्यामध्ये तुमच्याकडे जिरे चालत असेल तर घाला, आमच्याकडे चालत नाही. मग मी जो हिरव्या मिरच्यांची कूट बनवला होता, हिरव्या मिरच्या कुटल्या होत्या तर ते घालून घेतले. आणि आता 2 मिनिटं हिरवी मिरची छान अशी परतवून घेते. आणि आता नंतर उकडलेले बटाट्याचे तुकडे त्यामध्ये घालून हलकेसे परतवून घेते. तुम्ही पाहू शकता छान असं बटाटा परतलेला आहे. मी थोडंसं काढून ठेवलं त्यातलं. आता छान असा बटाटा 4 ते 5 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. पाहू शकता मी छान असा परतून घेतला आहे. नॉर्मल असं मीठ इथे घालायचं, म्हणजे बटाट्याची चव जी आहे तर ती छान लागते. आता भिजलेला साबुदाणा घाला. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा घालून घ्या. सिक्रेट टिप नंबर 2, गॅस नेहमी मध्यम ते कमी ठेवा. जास्त गॅसवर साबुदाणा चिकटतो. हलकेच मिक्स करा, जास्त हलवू नका. छान असं हलकं हलवायचं आहे. आणि याच स्टेजला तुम्ही थोडी साखर देखील घालू शकता. मी घातली पण ते व्हिडिओ थोडा स्किप झाला, त्यामुळं तुम्हाला दाखवू नाही शकले. 2-3 मिनिटे छान असं हे परतवून घेऊयात. 2-3 मिनिटं परतल्यानंतर मस्त शेंगदाण्याचा कूट, मोठा जाडसर कूट घालायचा, जास्त बारीक करून नाही घालायचा. आणि मग मीठ देखील घालायचं. इथे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही साबुदाणा खिचडीमध्ये दही घालता का नाही? आणि तुमच्या घरी उपवासात अजून कोणता पदार्थ बनतो ते पण लिहा, म्हणजे मी देखील नंतरच्या वेळेस तो पदार्थ नक्की बनवून दाखवेल. म्हणजे तो पदार्थ मला देखील. आणि कमेंटमध्ये तुम्ही हेही सांगा की तुम्ही साबुदाणा खिचडी कशी बनवता, तुमच्याकडे जिरे चालतं का किंवा कोथिंबीर चालते की नाही ते देखील कमेंट करून सांगा. आणि आता बघा मस्त असं साबुदाणा मी परतवून घेते. तुम्हाला थोडं ब्लर दिसत असेल, प्लीज समजून घ्या, कारण माझं काय झालं, हात कॅमेऱ्याला लागला त्यामुळं कॅमेरा थोडा असा धुरकट झाला आणि माझ्या ते लक्षातच नाही आलं की कॅमेरा थोडा हे झाला आहे, धुरकट झाला आहे म्हणून. आता गॅस छान असा मीडियम करायचा किंवा एकदम लो ठेवला तरी चालेल. आणि लिंबाचा रस आणि कोथिंबीर इथे घातली तरी चालेल. कोथिंबीर आमच्याकडे चालत नाही म्हणून मी नाही घातली. सिक्रेट टिप नंबर 3, लिंबू नेहमी शेवटी घालायचं. आधी घातलं तर साबुदाणा कडक होतो. पहा किती मोकळी आणि दाणेदार ही खिचडी झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एक लाईकने आम्हाला खूप जास्त प्रतिसाद मिळत असतो. तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं मी साबुदाणा खिचडी अशी ठेवली होती तर खालून चिकटायला सुरुवात झाली होती. ही चिकटू नये यासाठी छान असं हलवत राहायचं आहे सतत आणि हलकं हलवायचं. थोडीशी चिकट पण छान लागते, पण मी तुमच्यासाठी ही मोकळी खिचडी आज बनवून दाखवत आहे. कारण मला मी मागच्या वेळी बरेच दिवसापूर्वी एक खिचडी टाकली होती, त्याखाली एक कमेंट आली होती, आम्हाला खिचडी चिकट नको आहे पण आमची खिचडी चिकट होते. त्या संदर्भात हा व्हिडिओ मी आज आणलेला आहे. फक्त तुमच्या कमेंटसाठी हा व्हिडिओ मी आज आणलेला आहे. आणि कमेंटमध्ये जे उपवास लिहा. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला पुढे कोणती रेसिपी पाहायची आहे
ते पण सांगा. मी तुमच्या कमेंटमधून पुढचा व्हिडिओ निवडणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची साबुदाणा कधी चुकते का? साबुदाणा खिचडी कधी चुकते का? नक्की सांगा. त्यातल्या सिक्रेट टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते देखील सांगा. मोकळी आणि दाणेदार खिचडी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी छान अशी ही शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो यामध्ये घातलेला आहे आणि छान अशी आता साबुदाणा खिचडी परतवून घेत आहे. आता 2 मिनिटं साबुदाणा खिचडी परतायची आहे. तुमची साबुदाणा खिचडी अशी झाली आहे का? व्हिडिओ कोणी हा शेवटपर्यंत बघितला नक्की कमेंट करा. कशी वाटली आजची ही रेसिपी ते देखील सांगा. तुम्ही अशा कधी रेसिपीज बनवता का? कोणाकोणाला रेसिपीज बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की एक कमेंट करा. आता छान असं ह्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं झाकण ठेवून 2 मिनिटं छान परतवून घ्यायची खिचडी. आणि फायनली आता 2 मिनिट झाले आहेत आणि मी खिचडीवरचं झाकण काढलेलं आहे. गॅस कमी असल्यामुळं खिचडी करपली वगैरे काहीच नाही आणि छान मोकळी देखील झाली. आणि आता छान असं याला परतून घेऊन 2 मिनटं किंवा फक्त अर्धा मिनिट जर ठेवली ना तरी खिचडी आपली तयार आहे खाण्यासाठी. आणि हे बघा खिचडी किती मऊसूत झालेली आहे. कशी वाटली आजची खिचडी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि सोप्या ट्रिक्सच्या रेसिपीजसोबत पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा, खुश राहा आणि पुढचा व्हिडिओ येण्याची वाट पहा. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांनी कमेंट करा. बाय बाय.